मित्रांनो, यावर्षी महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीचा पाऊस झाला, मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि त्यामुळं रब्बी हंगामामध्ये म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर पासून शेतकऱ्यांनी ऊस लागवडीकडे जास्तीत जास्त भर दिलाय. परंतु ऊस लागवड करत असताना बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटतं किंवा एक मन तयार होतं की आपण यामध्ये आंतरपीक घेऊ. परंतु आंतरपीक घेताना एक विचार केला पाहिजे. कॉम्प्लिमेंटरी पिकं म्हणजे पूरक अशी पिकं आपल्याला घेण्याचा आपण विचार केला पाहिजे. त्यामध्ये प्रामुख्यानं समजा एखादं उदाहरण द्यायचं झालं तर ऊस पिकामध्ये सुरुवातीपासून तर म्हणजे लागवडीपासून तर काढणीपर्यंत नत्राची जास्तीत जास्त आवश्यकता असते. अन्नद्रव्याची पूरक एकमेकांना एक सहवास म्हणजे मदत झाली पाहिजे दोन पिकांना, अशा पद्धतीची आपण पिकं घेतली पाहिजे. ज्यामध्ये आता नत्र स्थिरीकरणाचे जे पिकं आहेत, समजा शेंगवर्गीय किंवा डाळवर्गीय जे पिकं असतील अशी पिकं घेण्याचा आपण विचार केला पाहिजे. त्यामध्ये आता जर रब्बी हंगामामध्ये ऊस जर आपण लागवड करत असो तर रब्बी हंगामामध्ये आपण हरभऱ्याची लागवड त्यामध्ये करू शकतो आणि चांगल्या पद्धतीनं नत्र स्थिरीकरण हवेतलं होऊन जमिनीमध्ये नत्राच्या गाठी बांधतात, मुळावर गाठी बांधतात. त्याचा फायदा 100% हा ऊस पिकाला होत असतो. तर नक्कीच शेतकऱ्यांनी पूरक आंतरपीक घेताना पूरक अन्नद्रव्य मिळाले पाहिजे दोन पिकांना, याचा विचार केला पाहिजे. याच पद्धतीने विचार करून आंतरपीक घेतलं पाहिजे. धन्यवाद.